एक मोठी बातमी आपल्या समोर येते. अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना. शिवसेना पक्षातील ऑपरेशन टायगरनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आयोजित करत खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातून त्यांनी फुटीर खासदारांवर तोफ डागली. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि आज शिर्डीतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरेंनी आपल्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका केली. खासदार फुटीचं हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता शिर्डीतून पुन्हा एकदा हाच धागा पकडत साईचरणी प्रार्थना केली. ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून भाजपा एकनाथ शिंदेंसह फडणवीसांना लक्ष्य केलंय. मी तुम्हाला सूचना करतोय, आपला खासदार पळाला आहे, सापडला तर सोडू नका. काहींच्या रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. हे भाऊसाहेब नाहीत, खाऊसाहेब वाकचौरे आहेत. जिथं तिथं खाऊ. 2009ला या गद्दाराला निवडून आणलं. 2014ला हा पळाला, हा काँग्रेसमध्ये गेला, तिकडे सुद्धा बट्ट्याबोळ झाला. जरा वाकचौरे थांबला असता तर केंद्रात 2014ला आपलं सरकार होतं, आता तिथे तरी थांबला तरी आपलं सरकार येणार आहे असं म्हणत खासदार वाकचौरे याच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. भ्रष्ट राजवट काढून टाक, देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी साईचरणी केली आहे. प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. 2029 नंतर वाली कोण या शर्यतीत देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. त्यामुळे आत्ताच त्यांचा पत्ता कट कर. एसएनसी गटाला शहासेनेला सुपारी दिली आहे. देवेंद्र फडणवीसला गुंतून ठेव. शहासेनेने आपले खासदार फोडले आणि राज्यात भाजपपेक्षा जास्त खासदार आता शहासेनेचे झालेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पडद्यामागे फोडाफोडीचं अमित शहा असल्याचं म्हटलेलं आहे. आता शेवटी जग असं झालेलं आहे की विश्वास ठेवायचा तरी कोणावर. आणि कायकांच्या नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे. हा खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. पण मी आत्ता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण म्हणजे सतत सारखे भेटतातच आहेत. मला म्हणाले, साहेब हा शुभशकून आहे. म्हटलं शुभशकून काय, आपले 6 खासदार फोडले. ते म्हणाले नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. म्हटलं काय झालं. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिला होता, बरोबर ना रे. आणि 2014ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला. पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्याबोळ होतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेलेत, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे, साईबाबांची शिर्डी आहे, पवित्र शिर्डी आहे. इकडे श्रद्धा आणि सबुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठेतरी श्रद्धा असावी लागते, जशी आपली साईबाबांवरती आहे, जशी आपल्या कामावरती आहे, जशी आपल्या भगव्यावरती आहे. यांची कोणावरच श्रद्धा नाही आहे. रोज नवीन बाप. सबुरीचा तर पत्ताच नाही आहे. जरा थांब, त्यावेळेला थांबला असता तर आपल्या केंद्रात सरकार आलं होतं. आत्ता थांबला असता तर उद्या सरकार येणार आपलं आहे. पण एका दृष्टीने काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. कारण आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्याच्यामुळे उद्या जे काही चांगले दिवस येणार आहेत त्यावेळेला हे असे भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्यासोबत राहता कामा नये. म्हणूनच त्यांना ही दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल. मी मंदिरात जाऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे चॅनलवाले होतेच. काय प्रार्थना केली. म्हटलं मी प्रार्थना हीच केली की या देशावरती आणि या राज्यावरती जे एक संकट आलेलं आहे, हे संकट, हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट ही लवकर तोडून मोडून गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम सुफलाम आणि चांगले दिवस येवो, ही मी साईचरणी प्रार्थना केलेली आहे. मग आणखीन काय बोललात. म्हटलं आता आणखीन काय म्हटलं देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर. कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे आता. हे मी जे बोलतोय
हे तुम्हाला पटते की नाही पटते सांगा. मी काल परवापासून माझ्या मनात हे भिरभिरते. कारण आता काय होतंय की प्रत्येकाला हा निसर्गाचा नियम आहे. मी कोणाचं वाईट चिंतणारा अजिबात नाही. कोणाचं वाईट व्हावं आणि आपलं भलं व्हावं ही दुर्बुद्धी मला कधी सुचलेली नाही आणि ती सुचू नये ही सुद्धा प्रार्थना मी साईचरणी केलेली आहे. पण प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.